नमस्कार. आज आपण करणार आहे तर हिरव्या वाटणापासून ताज्या वाटाणा आणि बटाट्याचा पुलाव करणार आहे तर ते झटकीपट होत आहे. आणि बोटावर मोजून इतके साहित्यामध्ये तयार होत आहे आणि चवीला तर एकदम भन्नाट असं लागत आहे. एकदा केलं तर असंच हमेशा करून खाता आणि रेसिपीला सुरुवात करू. ही मोठे 2 वाटे तांदूळ घेतलेले हे बासमती तांदूळ आहेत. मोठे मोठे असे लांब दाण्याचे तांदूळ येतं. याला 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवायचे आणि 15 मिनिटासाठी भिजत ठेवायचे. तर आपण वाटण करून घेऊ. भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, 10 ते 12 लसणाच्या काळ्या टाकायचं, 1 इंच आलं टाकायचं आणि त्यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. ही भरपूर अशा तिखट मिरच्या येतं, त्यामुळे मी 4च घेतल्या. तुमच्या जर कमी तिखट मिरच्या असेल तर थोडंसं वाढून घ्यायच्या आणि तुकडे करून टाकलेले आहे त्यामध्ये. हे खडे मसाले घेतलेले आहेत, 1 इंच दालचिनी, 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग घेतले, ती टाकून घ्यायचं त्यामध्ये. आणि थोडासा पुदिना टाकणार आहे, तो तुम्हाला नसेल आवडत नाही टाकलं तरी चालतंय. आणि आवडत जर असेल तर थोडं जास्त टाकलं तरी चालतंय. पाणी न घालता पहिलं वाटून घ्यायचं आणि पुन्हा थोडंसं पाणी टाकून चांगलं एकदम बारीक मसाला वाटून घेणार आहे. तर एक मोठी अशी कढाई घेतलेली, त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल टाकायचं, 1 छोटा चमचा जिरे. जिरे चांगले फुलून द्यायचे. जिरे फुलले की त्यामध्ये 2 तमालपत्र टाकायचे आणि 2 मिडियम साईजचे कांदे घेतले उभे पातळ कापून. चांगलं कलर गुलाबी येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं. चांगला असं कांदा परतून झालाय. कांदा परतून झाले की ते आपण वाटण करून घेतलं ते टाकून घ्यायचं आणि बारीक गॅस करायचा. बारीक गॅसवरती 2 ते 3 मिनिटासाठी वाटण चांगलं परतून घ्यायचं. लसूण अद्रकचा कच्चा जाईपर्यंत वाटण टाकून असं परतायला खूप छान असा सुगंध येत आहे. त्यामध्ये छोटा चमचा हळद टाकायची आणि 1 वाटी वाटाणा घेतलेला आहे. ज्या वाटीनं तांदूळ घेतले त्याच 1 वाटीनं वाटाणा घेतला, तुम्ही कमी जास्तही करू शकता. तर एक मोठा बटाटा घेतलेला आहे, त्याला असं मोठं मोठं कापून घ्यायचं आणि तेही टाकून घ्यायचं. याला 3 ते 4 मिनिटासाठी बारीक गॅसवरती परतून घ्यायचं. हे तांदूळामधलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे. 15 मिनिटामध्ये चांगला असा तांदूळ भिजलेला आहे. चिकट जर तांदूळ वापरणार असं तर भिजत घालायची काही गरज नाही आहे. आणि आता पाणी काढून घ्यायचं आणि पूर्ण सगळं तांदूळ टाकून घ्यायचं आणि चांगलं मिक्स करायचं. तांदूळ टाकल्यावर पण लगेच पाणी घालायचं नाही, कारण ह्याला मसाल्यामध्ये 2 ते 3 मिनिटं असं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे खूप छान अशी टेस्ट येते. हे मसाल्यामध्ये चांगलं परतून झालं की त्यामध्ये गरम पाणी वापरणार आहेत आपण, कारण 2 वाटे तांदूळ आहे म्हणलं 4 वाट्या गरम पाणी घ्यायचं. पाणी गरमच वापरायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही. थंड पाणी जर वापरलं तर पुलावची चव सगळी चव बदलते. गरम पाणी जर वापरतं चांगले असे तांदूळ फुलून येतात. हे चांगलं एकदम मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकणार आहेत आपण. आत्तापर्यंत मीठ नाही टाकलं. त्यामध्ये 1 छोटा चमचा गरम मसाला आणि 2 चमचे लिंबाचा रस टाकायचा. गरम मसाला जर नसेल तर 1 चमचा गोडा मसाला टाकायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. आणि चांगलं मिक्स करून झालं की बारीक गॅस करायचं आणि बारीक गॅसवरती झाकण ठेवायचं. 7 ते 8 मिनिटासाठी चांगलं शिजवून द्यायचं भात. एकदा दोनदा असं मध्ये उघडून हलवून घ्यायचं, कारण पुलावमध्ये पाणी असलं की ती वाटणाचं असं वरतीच राहतंय. त्यामुळे एकदा दोनदा चांगलं हलवून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे एकसारखं वाटणं जातंय. की छान असं मोकळा मोकळा पुलाव झालेला आहे. 7 ते 8 मिनटामध्ये छान शिजलेला आहे, किंवा 1-2 मिनटं जास्तही लागू शकतात. की छान असं मोकळा झालेला आहे. आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकायची त्यावरनं आणि मिक्स करून घ्यायचं. चवीला एकदम भन्नाट असा पुलाव तयार झाला आहे. आणि हलक्या हाताने हलवून घ्यायचं. की छान असा मोकळा मोकळा पुलाव झालेला आहे. आणि असं एकदा पुलाव हिरव्या वाटण्यातला करून तर बघा, चवीला एकदम भन्नाट असं होतं आहे. आणि एकदा जर खाल्ला तर ते चव विसरणार. हमेशा असाच करून खाताना की छान असं मोकळा मोकळा पुलाव झाला. ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या वापरू शकतात. गाजर, फ्लावर जे आपल्याला पाहिजे ते टाकू शकतात. पण मी फक्त वाटाणा टाकलेला आहे. हे ताजं फ्रेश वाटाणे आता मार्केटमध्ये खूप असे आलेले आहेत. तर त्यामध्ये पुलाव असं केलं हिरव्या वाटण्यातलं. हे माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नाही असं सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.